नाही नाही, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. नाही रे बाबा, मित्राच्या घराचं पावित्र्य जपलं पाहिजे. किराणा मालाचं दुकान हे काय रे बाबा? आणि काय तुम्ही भाडे करू आहात, लक्षात असू दे, भाडे करू ना. बापरे, केवढ्या नियम आणि अटी आहेत बापरे. हो, आणि ते सगळे पाळतो मी. हो हो, म्हणजे मला सांगितलं तसं ते पाळायला. धन्य बाबा. या ना, आतमध्ये या ना. म्हणजे घर थोडं छोटं आहे पण. अरे असू दे रे, घर छोटं मोठं असं काही नसतं रे. ये दिल बहुत बड़ा होना चाहिए. ते तर काय तुझं आहेच नाही का? छान छान, पण घर अगदी नीट नेटकं ठेवलंयस, मस्त. वा. अरे तुला सांगतो, आम्ही कॉलेजमध्ये होतो ना, अरे हॉस्टेलवरती आहे सगळी खोली आमची अस्ता व्यस्त एकदम. कपडे एकीकडे, पुस्तकं दुसरीकडे, वेळेवर कुठली वस्तू मिळेल तर शपथ. अरे पण तुला सांगतो, एक माणूस आला आमच्या आयुष्यामध्ये आणि सगळं आयुष्य अगदी सरळ रेषेत सुरू झालं. हो, तिथून पुढे मला अगदी सगळं नीटनेटकं लागायला लागलं. आणि माझं पण सेम आहे. म्हणजे मला पण सगळं असं नीट नेटकं लागतं. नाही ते काय दिसतच आहे, घराकडे बघून कळतच आहे ते. पण तुला खरं सांगतो, बॅचलर म्हणून नीटनेटकं राहणारा माझ्यानंतर तूच पहिला माणूस मी बघतोय. बाबा छान, मस्त घर ठेवलंस. थँक्यू. या ना तुम्ही, आत या ना. या. थँक्यू. दयानंद काका, स्पेशल गेस्ट. मला तुझ्याकडे खास दिवाळीचा फराळ घेऊन आलोय. घे. अरे वा. अनारसे. अरे तुला सुद्धा आवडतात अनारसे? खूप आवडतात. आणि माझी आई खूप सुंदर अनारसे करायची. हो, ती गेल्यापासून मी तसे अनारसे नाही खाल्ले. ठीक आहे रे. माणसं जाताना बरोबर त्यांच्या हाताची चव आणि त्यांच्या सवयी घेऊन जातात, आणि मग आपल्यासाठी सोडून जातात आपला एकटेपणा आणि त्यांची असण्याची सवय. खरं आहे, आपल्या जवळची व्यक्ती अशी आपल्याला सोडून जाते तेव्हा एक विचित्र पोकळी निर्माण होते. खूप त्रासदायक असतं ते, माहिती आहे मला. बरं असो, ते असो. पण मला सांग, तुला जी मुलगी आवडते तिला जमतात का हे असे अनारसे बनवायला? हा, काहीतरीच काय काका? अरे काहीतरीच काय, सांग ना. कसं स्वयंपाक वगैरे जमतो की नाही, तिला येतो की नाही? हे बघ, तुला सांगतो, आपल्या मनाचा रस्ता कायम आपल्या पोटात न जातो, लक्षात ठेव. हो ना, माझी आई पण सेम म्हणायची. होय का? म्हणून मी तुमच्यासाठी खास पदार्थ केलाय, आवडेल तुम्हाला. अरे वा, नारळाच्या वड्या, क्या बात आहे, तू बनवलेस? हो. तुला येतात? मला ना चपात्या सोडून बाकी सगळा स्वयंपाक येतो. हो, आईने शिकवलंय मला. आणि हे खोबऱ्याच्या वड्या पण तिने शिकवलंय, तिचीच रेसिपी आहे. होय का? घ्या ना. अरे म्हणजे घेतलं असतं मी, पण मला शुगर आहे रे. आज चीट डे आहे असं समजूया. होय. हा, आणि मी कोणाला सांगणार पण नाही. घ्या ना. जाग्रह मोडवत नाही म्हणून घेतोय. अरे काय छान, अप्रतिम, वा वा वा, क्या बात आहे. आवडलं ना? आणि नुसतं मला नको खायला घालूस, ये तू पण खा. काका, मी खाईल नंतर. अरे हो रे, दिवाळी आहे म्हणून माझ्या हातनं. काका, मी ना चहा करतो तुमच्यासाठी, एकदम कडक, शुगर फ्री. अरे नाही नाही, चहा वगैरेची काही गरज नाही रे. तू फक्त छान गप्पा मार माझ्या बरोबर. हा, ए फॉर्मॅलिटीज वगैरे सोडून दे रे, उगाच नर्वस होतोयस तू. चल ये, करतो ना. ये चल, गप्पा मारू मस्तपैकी. ये ये, काम काम. म्हणा, तुम्हाला कसं कळलं की मी नर्वस आहे? ह्याच्यावरनं
ही सवय ना मला सुद्धा आहे अरे. आणि मी सुद्धा जरा नर्वस झालो की नाही की माझा सुद्धा पाय असाच आपोआप हलायला लागतो. तुम्हाला मे बी विचित्र वाटेल, पण माझ्या घरी पहिल्यांदा गेस्ट म्हणून कोणीतरी आलंय. खरंच? हो, म्हणजे आई गेल्यापासून माझे फारसे मित्र नव्हतेच, आणि जे होते त्यांना त्यांच्या घरचे सांगायचे की ह्यालाचा बापच माहिती नाही तर याच्याशी मैत्री करू नको. म्हणून मला माहिती नाही की घरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचार कसं करतात, गेस्टला कसं होस्ट करावं, ह्याबद्दल मला काहीच आयडिया नाही आहे. अरे पण आता मी तर मित्र आहे ना तुझा, काय टेन्शन घेऊ नकोस. सगळं उत्तम केलेलं आहेस तू. हां आणि तुला सांगतो एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, आपल्याला बऱ्याचशा सवयी ना सारख्याच आहेत. हां म्हणून तर आपल्यात मैत्री झाली आहे ना. पण हे सगळे विचार सोड, सगळं छान केलेलं आहेस. आता इथे छान बसून माझ्याशी गप्पा मार मस्त. मला ना खूप दिवसानंतर बरं वाटतंय, असं कोणीतरी आपलं हक्काचं आलंय असं कोणीतरी वाटतंय मला. तुम्हाला म्हणून सांगतो, आपली मैत्रीण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. खरं सांगू का, मला सुद्धा खूप छान वाटतंय. म्हणजे खरं तर तू माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेस, पण किती मच्युअर्ड आणि किती समजूतदार असल्यासारखं वागतोस. म्हणजे आपल्या दोघांमध्ये एवढं वयाचं अंतर आहे हे जाणवतच नाहीये मला. ऍक्च्युली म्हणून ही दिवाळी ना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. बरं बरं ठीक आहे, या मित्राचं ठीक आहे, पण मैत्रिणीचं काय? काय काका तुम्ही पण ना. अरे काय काय काय, अरे काय लाजतोस काय? काय काय नाव काय त्याचं? अरे मित्र म्हणतोस ना मला तू, मित्राकडे मन मोकळं करायचं असतं. हां हां, याशी सिक्रेट्स असतात ना ती सगळी मित्रांनाच सांगायची असतात. सांग सांग काय नाव काय सांग. असं काहीच नाहीये काका. अरे तुम्ही आता माझी मस्करी करताय. नाही नाही नाही, खरंच सिरियसली विचारतोय मी, खरंच विचारतोय. नाही कोण कोण आहे कोण? हु इज दॅट लकी गर्ल? काका हे घ्या पाणी. ओके ओके. नाही नाही, घ्या घ्या. बरं वाटतंय? ठीक आहे ठीक आहे. असं अचानक खोकला? खोकला नाही रे, बोलता बोलता ठसका लागला मला. ते राहू दे, तू तुम्हाला सांग नाव सांग तुझ्या मैत्रिणीचं. काका असं काहीच नाही आहे. केदार दादा, अरे आलास तू? एक मिनिट आलो. हा थँक्यू. अगदी वेळेवर आलायस. किती झाले? 400 रुपये. हे घे. आणि थांब 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 थांब. किती छान आहे हा मुलगा. या मुलाने गेल्या काही दिवसात माझ्यासाठी जेवढं केलंय तेवढं युवराजने त्याच्या पूर्ण आयुष्यात केलं नाहीये. हा माझा मुलगा असता तर. हे घे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. थँक्यू. वेलकम. काका आता तुमची आणि आईची भेट घालून देतो. हो हो, अरे मला तुझ्या आईला भेटायचंच आहे. इतक्या सद्गुणी मुलाची आई कोण आहे बघू दे तरी. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.